Welcome student. Today we will learn about the topic structure of atom. Structure of atom. Structure of atom in chemistry part first. Chemistry part first मधला पहिला टॉपिक आपण सुरू करणार आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा जो टॉपिक आहे तुम्हाला टेस्टला हा टॉपिक असतोय. आपण आता काय करणार आहे एक महिन्यानी साधारण या टॉपिक वरती युनिट टेस्ट घेणार आहे आणि त्या युनिट टेस्ट साठी हा एकच टॉपिक असणार आहे पार्ट फर्स्टचा. ठीक आहे. बट इन बाय ॲटम यातला जो काय भाग आहे तो तुम्हाला 9वी 10वी ला झालेला आहे. फक्त थोडासा डीप मध्ये आता 11वी साठी आहे तुम्हाला ॲटम. बट इन बाय ॲटम small rigid particles of matter are termed as atom. Put in by atom small rigid and individual particle is small rigid and individual particles of matter are termed as atom. Small, rigid and individual particles of matter are termed as atom. ठीक है. Then subatomic particle. What is by subatomic particle? The particles which are present in a nucleus of atoms of element are termed as subatomic particles. The particles which are present in a nucleus of an atoms of a particular element are termed as subatomic particles. Subatomic particle म्हणजे काय की न्यूक्लियस मध्ये जे पार्टिकल प्रेझेंट असतात, न्यूक्लियस मध्ये जे पार्टिकल प्रेझेंट असतात त्या पार्टिकलला आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतो. हे पार्टिकल्स which are present in a nucleus of an atom of a particular element are termed as subatomic particle. Then which particles are termed as subatomic particles? Protons, neutrons and electrons. These particles are termed as subatomic particle. म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे जे पार्टिकल्स आहेत या पार्टिकलला आपण सबॲटॉमिक पार्टिकल असं म्हणतो. सबॲटॉमिक पार्टिकल. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारतात पहा. बट डिफाइन द टर्म एटम और व्हाट इज बाय एटम. Give the name of subatomic particles or give any two names of subatomic particles. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते तर त्या ठिकाणी डेफिनेशन लिहिणं आवश्यक आहे. Small rigid and individual particles of matter are termed as atoms. Small rigid and individual particles of matter are termed as atom. Subatomic particles, particles which are present in a nucleus of an atom of a particular element are termed as subatomic particles. The particles are proton, neutron and electron. Proton, neutron and electron. Proton, neutron and electrons. These particles are termed as subatomic particles. आता हे पार्टिकल मेन सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. याच्या बरोबर आणखी काही पार्टिकल्स असतात त्याला आपण मेन्स्ट्रॉन्स असं म्हणतो. मेन्स्ट्रॉन्स असेल किंवा त्याला आपण ग्लुकॉन्स, पॉजिस्ट्रॉन्स. These are also particles are present in a nucleus. ओके. आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारले पहा. गिव द कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टीज ऑफ प्रोटॉन और न्यूट्रॉन और इलेक्ट्रॉन.
give the characteristics or properties of proton or neutron or electron. ठीक आहे, आपण कॅरेक्टरिस्टिक्स पार्टिकल्स या एका एका सब ॲटॉमिक पार्टिकलच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज हे पाहूया. पहिल्यांदा प्रोटॉन्स कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टीज. characteristics or properties of proton, neutron and electron. आता त्यातले काही पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्स मध्ये हा पहिला पॉइंट आहे चार्ज. त्यानंतर रिप्रेझेंटेशन त्यानंतर मास आणि पोझिशन. तुम्हाला एक्झाम मध्ये युनिट टेस्ट असेल किंवा फर्स्ट सेमिस्टर असेल त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या तीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स पैकी एका कुठल्या तरी पार्टिकलचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ह्या 100% विचारल्या जातात परीक्षेसाठी. त्यामुळं हा पॉइंट्स अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे जो आपण घेतोय तो सगळेच महत्त्वाचे आहे, परंतु ह्या तीन पैकी 100% एक हा कॅरेक्टरिस्टिक्स विचारला जातात आणि MCQ ला यातले काही पॉइंट्स विचारले जातात. आता कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ प्रोटॉन यामध्ये चार्ज ऑफ प्रोटॉन तुम्हाला माहित आहे हे 9वी 10वीला झालेले आहे. कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना हे सगळे तुम्हाला 9वी आणि 10वीला झालेले आहेत. आता इथं आपल्या थोडक्यात रिव्हिजन आहे. चार्ज protons are positively charged particles. Protons are, मी शॉर्ट मध्ये लिहितो, positively charged particles. Protons are positively charged particles or +1 particles. +1 particles or positively charged particles. Protons are positively charged particles. त्यानंतर रिप्रेझेंटेशन. Protons are represented by +1 H हे इथं लिहिते किंवा हे अशा प्रकारे लिहिते +1 H1 or protons P1 protons positively charged particles. Then mass of protons. Mass of proton is 1.0073 atomic mass unit. Mass of proton is 1.0073 atomic mass unit. Mass of proton. Then position of protons. Protons are present in a nucleus of an atom. Protons are present in a nucleus of an atom. Position. Protons are present in a nucleus of an atom. These are the characteristics or properties of proton. यामध्ये protons charge. Protons are positively charged particles. Protons are positively charged particles or +1 particles. Protons are positively charged particles or +1 charge. Then representation. Protons are represented as +1 H1 or +1 P1. आता यामध्ये पहा हा जो +1 आहे हा चार्ज ऑन प्रोटॉन आहे आणि डोक्यावरती आहे ते मास ऑफ प्रोटॉन आहे. मास हा +1 चार्ज आहे आणि हा डोक्यावरचा मास आहे. मास ऑफ प्रोटॉन. ठीक आहे. देन मास ऑफ प्रोटॉन
is 1.0073 atomic mass unit. Mass of proton is 1.0073 atomic mass unit. Mass of proton 1.0073 atomic mass unit. Then position. Protons are present in a nucleus of an atom. Protons are present in a nucleus of an atom. Okay? These are the characteristics, properties of proton. हे जे आहेत ह्या characteristics, properties ह्या आहेत. तुम्हाला 2 मार्काला वगैरे जर विचारलं तर 2 मार्काला तुम्ही हे 4 पॉइंट लिहिणे आवश्यक आहे. आणि समजा 1 मार्काला विचारलं तर यापैकी कुठलेही 2 लिहिले तरी बरोबर आहे. आता त्यानंतर याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू ला सुद्धा क्वेश्चन विचारतात पहा. एमसीक्यू ला क्वेश्चन मास ऑफ प्रोटॉन इज डॅश डॅश atomic mass unit. मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ न्यूट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन याचा प्रकारचा क्वेश्चन मला विचारतात. ठीक आहे? किंवा डिस्टिंग्विश बिटवीन प्रोटॉन न्यूट्रॉन और प्रोटॉन इलेक्ट्रॉन किंवा न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन असा एक क्वेश्चन विचारते. डिस्टिंग्विश बिटवीन और गिव द डिफरन्स बिटवीन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन और प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. म्हणजे क्वेश्चन कसा विचारते पहा. गिव द डिफरन्स बिटवीन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन और प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन किंवा न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ प्रोटॉन किंवा एमसीक्यू ला याच्यावरती क्वेश्चन विचारते. एमसीक्यू ला मास ऑफ प्रोटॉन इज डॅश डॅश atomic mass unit अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. आता यामध्ये प्रोटॉन झाल्यानंतर आपण न्यूट्रॉन पाहूया. न्यूट्रॉन हे प्रोटॉनचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज आहेत. आता त्यानंतर न्यूट्रॉन हेच सेम पॉइंट्स आहेत यामध्ये. जे प्रोटॉन साठी पॉइंट्स आहेत तेच पॉइंट न्यूट्रॉन साठी. फक्त त्यामध्ये जे पुढचा जो भाग आहे एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन हे वेगळे आहे. ठीक आहे? चार्ज. न्यूट्रॉन्स आर चार्जलेस पार्टिकल्स. म्हणजे न्यूट्रॉन वरती कसल्याही प्रकारचा चार्ज नसतो. चार्जलेस पार्टिकल्स. देन रिप्रेझेंटेशन. The protons are represented as neutrons are represented as n01 small n n01 म्हणजे चार्ज हा 0 चार्ज आहे आणि मास हे 1 मास आहे. मास 1 आहे न्यूट्रॉनचा. त्यामध्ये हे न्यूट्रॉन आहे आणि हे प्रोटॉन आहे. ठीक आहे? रिप्रेझेंटेशन. The neutrons are represented as n01. ठीक. Then mass of neutron is 1.0087 atomic mass unit. Mass of neutron is 1.0087 atomic mass unit. This is nothing but the mass of neutrons. न्यूट्रॉनचं मास किती आहे 1.0087 atomic mass unit एवढं न्यूट्रॉनचं मास आहे. मास ऑफ न्यूट्रॉन. ठीक आहे? देन पोझिशन. न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन अ न्यूक्लियस ऑफ एटम. न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन अ nucleus of an atom. Neutrons are present in a nucleus of an atom. These are the characteristics or properties of a neutron. या characteristics किंवा properties ह्या न्यूट्रॉनच्या आहेत. त्यामध्ये कुठल्या आहेत? चार्ज न्यूट्रॉनचा चार्जलेस पार्टिकल्स आहेत. न्यूट्रॉन्स आर चार्जलेस पार्टिकल्स. त्यानंतर रिप्रेझेंटेशन. न्यूट्रॉन्स आर रिप्रेझेंटेड ॲज 0n1. त्यामध्ये 0 काय आहे? चार्ज आहे. चार्ज 0 आहे आणि डोक्यावरती n लिहिलेला आहे. n ही मास आहे. ठीक आहे? त्यानंतर मास ऑफ न्यूट्रॉनचं मास किती आहे? मास ऑफ न्यूट्रॉन 1.0087 atomic mass unit.
mass of neutron is 1.0087 atomic mass unit. त्यानंतर position of neutrons are present in a nucleus of an atom. Neutrons are present in a nucleus of an atom. ठीक आहे. आता यामुळे प्रोटॉन झाले, न्यूट्रॉन झाले. आता इलेक्ट्रॉन्स proton, neutron and electrons are these subatomic particles electrons. आता सेम क्वेश्चन विचारते पहा, त्यामध्ये गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉन. जसं प्रोटॉनचं विचारते तसंच न्यूट्रॉनचं विचारते आणि तसाच क्वेश्चन हा इलेक्ट्रॉनसाठी विचारला जातो. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉन. जसं प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे तसंच इलेक्ट्रॉन. सेम पॉइंट्स आहेत, फक्त जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन मध्ये थोडासा बदल आहे. यामध्ये चार्ज इलेक्ट्रॉन्स the electrons are negatively charged particles. Electrons are negatively charged particles. ठीक आहे. त्यानंतर रिप्रेझेंटेशन the electrons are represented as -1 E0 म्हणजे रिप्रेझेंटेशन -1 E0 -1 चार्ज आणि मास 0 ठीक आहे. रिप्रेझेंटेशन. देन मास of electrons is a 0.0005 atomic mass unit. The mass of electrons is 0.0054 atomic mass unit. This is nothing but the mass of electron 0.0054 atomic mass unit. ठीक है. Then position the electrons are revolving around the nucleus. हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे सेंट्रलला न्यूक्लियस असते आणि सेंट्रलला न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन्स असतो. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. आणि यामध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स ह्या न्यूक्लियस मध्ये असतात. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. These are the characteristics properties of proton, neutron and electron revolving around the nucleus. These are the properties or characteristics of proton, neutron and electron. याच्यावर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक तर विचारतेच, प्रॉपर्टीज विचारते, परंतु त्यामध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन सुद्धा विचारते. गिव्ह द डिफरन्स बिटवीन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन. तुम्हाला डिफरन्स सुद्धा विचारते, प्रोटॉन न्यूट्रॉनचा विचारते किंवा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा विचारते किंवा न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचा सुद्धा तुम्हाला डिफरन्स विचारते. यामध्ये हेच पॉइंट येतात कारण वेगवेगळे पॉइंट्स आहेत. पण चार्ज मध्ये जर पाहिलं, चार्ज प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉन हे चार्जलेस पार्टिकल्स आहेत आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. त्यानंतर रिप्रेझेंटेशन प्रोटॉन +1 H1 किंवा +1 P1, न्यूट्रॉन 0 N1 -1 E0. त्यानंतर मास प्रोटॉनचा मास 1.0073 atomic mass unit, न्यूट्रॉनचा मास 1.0087 atomic mass unit आणि इलेक्ट्रॉनचा मास 0.00054 atomic mass unit. त्यानंतर पोझिशन प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन न्यूक्लियस.
न्यूट्रॉन्स आर प्रेजेंट इन न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. These are the characteristics, also properties, also distinguish between proton, neutron and electron. ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे कम्पेअर केल्यानंतर लक्षात राहतं. तुम्हाला 100% परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन असतो. 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारतात. एक तर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा डिफरन्स बिटवीन किंवा MCQ ला सुद्धा विचारतात. MCQ चार्ज ऑफ प्रोटॉन इज डॅश डॅश किंवा protons are represented as dash dash किंवा mass of electron is dash dash atomic mass किंवा position. अशा प्रकारे कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. These are the characteristics, properties. Then atomic number. What is by atomic number? Atomic number आपण म्हणतो आपण atomic number. सोडियमचा atomic number 11 आहे. हायड्रोजन 1 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. नायट्रोजनचा 7 आहे. कार्बनचा 8 आहे. कार्बन 6 आहे. त्यानंतर आपण क्लोरीन 9 आहे. सोडियम 11 आहे. हे ॲटॉमिक नंबर आपण म्हणतो. ॲटॉमिक नंबर म्हणजे व्हॉट इज बाय ॲटॉमिक नंबर ऑर डिफाइन द टर्म ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंटेड ॲज सिम्बॉल Z. कॅपिटल Z च्या सहाय्याने हे ॲटॉमिक नंबर दर्शवला जातो. ॲटॉमिक नंबर कॅपिटल Z. The unit positively charged particles present in a nucleus of an atom of a particular element are termed as atomic number. Unit positively charged particles. Unit positively charged particles. Unit positively charged particles present in a nucleus of an atom of a particular element are termed as atomic number. atomic number म्हणजे काय? त्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये जेवढे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. ॲटॉमिक नंबर जेवढे पार्टिकल्स आहेत, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत जेवढे प्रेझेंट आहेत ते पार्टिकल्स म्हणजे त्याला ॲटॉमिक नंबर असा आपण म्हणतो. ॲटॉमिक नंबर पॉझिटिव्ह चार्ज किंवा द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन अ न्यूक्लियस ऑफ ॲटम. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन number of protons present in a nucleus of an atom are termed as atomic number. इथं तुम्हाला डेफिनेशन विचारते पहा. Define the term atomic number. Define the term atomic number. The unit positively charged particles present in a nucleus of an atom is termed as atomic number. किंवा त्यामध्ये number of protons present in a nucleus of an atom of a particular element are termed as atomic number. Number of protons present in a nucleus of an atom are termed as atomic number. किंवा जर न्यूट्रल ॲटम असेल तर number of protons are equal to number of electrons. म्हणून याच्यावर आपल्याला जर न्यूट्रल ॲटम असेल तर जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात किंवा जेवढे पॉझिटिव्हली चार्ज असतात तेवढेच निगेटिव्हली चार्ज असतात. आणि म्हणून त्याच्यावर आणखी डेफिनेशन सांगता येईल की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ न्यूट्रल ॲटम, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ न्यूक्लियस or revolving nucleus of atom of a particular elements are termed as atomic number. Atomic number जर न्यूट्रल ॲटम असेल आणि त्या न्यूट्रल ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जेवढे आहे त्याला सुद्धा आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. आणि ॲटॉमिक नंबर हा Z ह्या सिम्बॉलने दर्शवला जातो. ठीक आहे. ते न्यूक्लियॉन नंबर और न्यूट्रॉन नंबर. What is by neutron number? Number of neutrons present in a
nucleus of an atom are termed as neutron number. It is denoted by small n. It is denoted by small n. Number of neutrons present in a nucleus. Number of neutrons present in a nucleus of an atom are termed as neutron number. ठीक है? ओके, धन्यवाद.